सर्वांना क्रांतिकारी जय भीम मित्रांनो. काल परवाच्या पुण्याच्या सभेमध्ये स्वतःला अण्णाभाऊ साठेंची नातू म्हणून घेणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि BJPचे स्पॉन्सर्ड नेते सचिन साठे पुन्हा बरळले. बोलताना म्हणले की बाबासाहेब आंबेडकर आम्हाला चालतील यानंतर, पण महाराज चालणार नाहीत. पहिली गोष्ट तर आम्ही महार नाहीत. आता 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बुद्धाचा धम्म दिला. धम्म आम्ही स्वीकारला. दगड धोंड्याची पूजा करणं सोडून दिलं. ज्या देवाने आमचा स्वीकार केला नाही त्या देवाला आम्ही सोडून दिलं. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघर्ष करा, संघटित व्हा. हा बाबासाहेबाचा मूलमंत्र आम्ही स्वीकारला. शिक्षण घेतलं, शिक्षणाला प्राधान्य दिलं, लेकरांना शिकवलं. आज आमचे लेकरं, भाऊ बंधू सगळे अधिकारी असतील, इंजिनियर झाले, डॉक्टर झाले, कलेक्टर झाले, SP झाले. फक्त बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र आम्ही स्वीकारला आणि तथागताचा बुद्धांचा धम्म स्वीकारला, म्हणून आमची प्रगती झालेली आहे. 13% आरक्षण बाबासाहेबांना फक्त काय बुद्धाला दिलं नव्हतं. अरे 59 जातीला सारखं आरक्षण आहे. जो पडेगा वो बढ़ेगा, जो पडेगाच नाही कहाँ से पडेगा. नोटसूट महारायला बोलायचं, महारायनं असं महारायचं आमचं काही देणार. तू या सांगण्यानं काहीच होत नाही. आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये मातंग समाजावर ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी सगळ्यात पहिले धावून जाणारा जर कोणी असेल तर बाबासाहेबाचा भीमसैनिक आहे. मंदिरामध्ये पाया पडायला गेलं, कुत्र्यासारखं मार खाल्ल्यानंतर तिथं मातंगा समाजाच्या बांधवाला वाचवण्यासाठी गेलेला कोणता जरी असेल तर बाबासाहेबाचा भीमसैनिक आहे. गावखेड्यामध्ये पाण्याहून जर भांडणं झाली आणि तिथं त्या ठिकाणी मातंग समाजावर हल्ला झाला तर त्याला वाचवण्यासाठी जर धावून जाणारा जर कोणी असेल तर बाबासाहेबाचा भीमसैनिकच आहे. अरे एवढे तुम्ही नेते अचानक कुठून पैदा झाले? इतक्या दिवस या महाराष्ट्रामध्ये मातंग समाज, आजही इतक्या दिवस नाही, आजही अन्याय होतो. कुठं होते तुम्ही? आरक्षणाचा उपवर्गीकरणाचा विषय निघाला ना, असे बुळातून निघाल्यासारखे 100 मातंगाचे नेते पैदा झाले. तिथं स्टेजवर जाऊन महारायसे महारवैसे, महारायनं तसं केलं, महारायनं असं केलं, बुधायनं तसं केलं, बुधायनं आमचं केलं, आरक्षण खाल्लं. आम्ही कोणाचंच काही खात नाहीत. आम्ही कोणाचं काही खात नाहीत. आणि बाबासाहेबानं जे मेहनतीनं आपल्या जीवाचं रान करून अनुसूचित जातीचा प्रवर्ग बनवून तुम्हाला बी सोबत घेऊन 59 जाती एकत्र करून त्यांना आरक्षण समान दिलं, अॅट्रॉसिटीच्या मार्फत संरक्षण दिलं, त्याला आम्ही कधी तुटू देणार नाही, त्याचे तुकडे होऊ देणार नाही. बाबासाहेबाचा भीमसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही सचिन साठे. त्यामुळं बाबासाहेबाबद्दल आणि महाराबद्दल आणि बौद्धांबद्दल तुझे बोलायलाच ते बोलणं बंद कर. बाबासाहेबाचा भीमसैनिक शांत दिसायला तुला असं वाटत असेल, पण मनामध्ये काय चालू आहे तुला लक्षात येणार नाही. आज आमच्याबद्दल बोलायला ठीक आहे, महाराबद्दल बोल, आमच्या बुधायाबद्दल बोल, पण तुझ्या तोडून चुकूनही कधी बाबासाहेबाबद्दल जर एखादा शब्द निघाला तर तुझी काही खड नाही. या महाराष्ट्रामध्ये पळता होई तुझी सुख होणार हे तुला या ठिकाणी मी सांगतो. आणि तू किती जरी बोलला महारायनं असं महारायनं तसं, आंबेडकरवादी मातंग समाज, सुशिक्षित मातंग समाज कधीही बौद्धांना सोडून जाणार नाही, बौद्धांच्या सोबतीला कधी सोडून जाणार नाही आणि आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कधी समर्थन करणार नाही. हे लक्षात घे. बाबासाहेबाचा भीमसैनिक जोपर्यंत जिवंत आहे त्यापर्यंत तुमचं स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि तुला किती बरळायचं बरळ, त्यासारख्या नकली वारसदारानं बरळल्यानं काहीही होणार नाही. आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही बाबासाहेबाचे लेकरं आहेत. अच्छे को अच्छे है, वार कभी किसी पे करते नहीं, और जो ललकारता है हमें मैदान में हम उसे कभी छोड़ते नहीं. जय भीम.